1 फेब्रुवारीला बजेटची अनाउन्समेंट होणार आहे. भरपूर जण वाट बघतात की बजेटच्या दिवशी कोणते सेक्टर किंवा कोणते स्टॉक्स बजेटमध्ये त्यांना फायदा भेटणार आहे आणि काही जण प्रेडिक्ट पण करतात की ह्या सेक्टरला किंवा ह्या स्टॉकला पर्टिक्युलरली बजेटमध्ये फायदा होऊ शकतो आणि सर्व काही हे प्रेडिक्शनच राहणार आहे मला तर वाटतंय. शेवटी बजेट तर निर्मला सीतारामनच सादर करणार आहेत. त्यात सांगू शकतात की कोणत्या गोष्टींना कोणत्या सेक्टरला ते फायदा देणार आहेत. आणि मला असं पर्सनली वाटतंय की काही असे सेक्टर आहेत, स्टॉक्स आहेत, त्यांना ह्या बजेटमध्ये फायदा होऊ शकतो. बाकी बाय सेलचं काय मी रिकमेंडेशन करत नाही आहे. ते तुम्ही तुमच्या नॉलेजवर आणि तुमचं जे काही ॲनालिसिस असेल त्याच्यावरती तुम्ही करा. लास्ट 1 ते 1.5 वर्षात काही जणांनी नोटीस केलं असेल, काही जण नोटीस करत असतीलही आणि काही जणांनी केलंही नसेल नोटीस. तुम्ही बघाल तर रेल्वे स्टॉक्स, डिफेन्स स्टॉक्स, PSU ओव्हरऑल गव्हर्नमेंटचे जेवढे काही स्टॉक्स असतील ते भरपूर डाऊन झालेत. त्यांनी त्यांचा ऑल टाईम हाय बनवून आता भरपूर डाऊन चाललेत. तुम्ही बघाल जेव्हा पण बजेट वगैरे येतं तेव्हा PSU स्टॉक्स आणि जे गव्हर्नमेंट सेक्टरच्या रिलेटेड स्टॉक असतील त्यांना चांगल्या प्रमाणावरती फायदा होत असतो. बाकीच्या पण सेक्टर्सला फायदा होत नाही असं नाही, त्यांना पण होतो. आता आपण रेल्वे सेक्टर बघितलं तर ह्यामध्ये पण वेगवेगळे सेक्टर्स आहेत, जसे की कन्स्ट्रक्शन असेल, फायनान्स सेक्टर असेल किंवा सिग्नल रिलेटेड ज्या सेक्टर असतील. आता कन्स्ट्रक्शनमध्ये बघाल तर मला पर्सनली 2 स्टॉक चांगले वाटतात. त्यामध्ये एक आहे RVNL आणि एक आहे इरकॉन. आता ह्या दोघांकडे पण चांगली ऑर्डर बुक आहे. हे स्टॉक चांगले पोटेन्शियल असणारे आहेत. फायनान्स सेक्टरमध्ये IRFC हा पण एक लार्ज कॅप स्टॉक आहे, पण आता तो भरपूर डाऊन झाल्यामुळे मे बी तो मिड कॅपच्या आसपास असेल. त्यानंतर रेल्वे कोचेस आणि ते डबे वगैरे बनवतात त्यामध्ये तिसागर आहे, ज्युपिटर, टॅक्समॅक आहे, रामकृष्ण फर्गिंग आहे. नंतर बघू शकता की सिग्नलच्या रिलेटेड यामध्ये पण गव्हर्नमेंट जास्त फोकस करू शकतं ह्या बजेटमध्ये. त्यामध्ये स्टॉक आहे रेलटेल, HBL आणि केरनेक्स. आता डिफेन्स सेक्टरमध्ये बघूया. ह्यामध्ये पण वेगवेगळे सेक्टर आहेत, जसं की शिपमध्ये तुम्ही शिपमध्ये बघाल तर कोचिंग शिपयार्ड आहे, माझगाव डॉक आहे, गार्डन रिच शिप बिल्डिंग आहे, अशा प्रकारचे. त्यानंतर मिसाईल सेक्टरमध्ये बघू शकता की भारत डायनॅमिक्स हा 1 मॅन शो आहे. एअरक्राफ्टमध्ये HAL. त्याचबरोबर डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्समध्ये बघाल तर भेल आहे, डाटा पॅटर्न्स आहे. बाकी बाय आणि सेलचं रिकमेंडेशन नाही आहे. जे काय आहे ते तुमचं डिसिजन, तुमचं ॲनालिसिस, तुमचं नॉलेजवरती. आता आपण रिन्युएबल सेक्टरचं बघणार आहोत. आता सर्वात जास्त फोकस हा रिन्युएबलमध्ये करत आहे. त्यात तुम्ही बघाल तर सोलार सेक्टर आहे, ग्रीन हायड्रोजनचं सेक्टर आहे, विंड एनर्जीचं ह्याच्यावर सर्वात जास्त फोकस चालला आहे. ह्याच्या रिलेटेड काही क्वालिटी स्टॉक्स आहेत ते आपण बघू शकतो. NTPC ग्रीन, अदानी ग्रीन हा एक चांगला स्टॉक आहे. अदानी पॉवर असेल. त्याचबरोबर वारी हा एक सोलार एनर्जीचा स्टॉक आहे. त्याबरोबर सुझलॉन असेल, JSW एनर्जी असेल. परत एकदा सांगतो की बाय आणि सेलचं काही रिकमेंडेशन नाही आहे. आता पुढचं सेक्टर आहे इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर. ह्यावर गव्हर्नमेंट प्रत्येक वेळा फोकस असतोच गव्हर्नमेंटचा. आणि इंडिया एक डेव्हलपिंग कंट्री आहे, विकासशील कंट्री आहे. लगातार इन्फ्रास्ट्रक्चर हे तर चालणारच. त्यामध्ये पण काही चांगले स्टॉक आहेत, जसं की Afcons, L&T, IRB आणि RVNL आणि इरकॉन. RVNL आणि इरकॉन ह्या पण कन्स्ट्रक्शनच्याच रिलेटेड स्टॉक्स आहेत. हे सर्व गव्हर्नमेंट स्टॉक्स आहेत. मला असं वाटतं की PSU स्टॉक्समध्ये यावेळेस तेजी येऊ शकते. काही महिन्यापासून बघितलं असाल की हे सर्व स्टॉक्स
भरपूर डाऊन झालेत आणि आता स्थिरावलेत.